नमस्कार. पहिल्यांदा पाहिल्यावर हे एखादे लहान मुलाच्या सरावाच्या पुस्तकातलं एक साधंसं पान वाटेल, नाही का? पण आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की या अगदी साध्या दिसणाऱ्या रेषांमागे किती मोठी आणि विलक्षण बुद्धिमत्ता दडलेली आहे. चला तर मग यात खोलवर जाऊया. हे बघा, ही एक सरळ रेषा. पण ही फक्त एक रेषा नाहीये. निर्मितीच्या एका अविश्वसनीय प्रवासातली ही पहिली पायरी आहे. असं समजा की हे एक बीज आहे, ज्यातून अक्षरं, चित्र आणि मोठमोठ्या कल्पनांचं जंगल उभं राहणार आहे. आता एक साधा प्रश्न. महामार्ग आणि इंग्रजीतलं ए अक्षर यांच्यात काय साम्य असू शकतं? उत्तर कदाचित आश्चर्यचकित करणार आहे. या दोन्ही गोष्टी एकाच मूलभूत घटकांपासून बनलेल्या आहेत, साध्या रेषा. आणि इथेच या पानाचं खरं महत्त्व दडलेलं आहे. पहिली रेषा काढणं ही काही फक्त एक शारीरिक क्रिया नाही. ही व्यक्त होण्याची एक नैसर्गिक मानवी भावना आहे. ही एक अशी वैश्विक भाषा आहे जी शब्दांच्याही पलीकडे जाऊन बोलते. जशी आपली भाषेची बाराखडी असते ना, अगदी तसंच आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगाची ही एक बाराखडी आहे. आणि ही बाराखडी बनलेली आहे काही अगदी मूलभूत आकारांपासून. या पुस्तकातला पहिला धडा आहे आडवी रेषा. ही रेषा फक्त हातावर नियंत्रण मिळवायला नाही शिकवत, तर त्याचबरोबर स्थिरता आणि जमिनीची एक पक्की भावना मनात तयार करते. विचार करा, क्षितेज, शांत पाणी किंवा सपाट जमीन या सगळ्या कल्पनांचा पाया म्हणजे ही आडवी रेषा. हा आहे स्थिरतेचा आकार. यानंतर येते उभी रेषा. ही आपल्याला रचना, ताकद आणि वाढीची ओळख करून देते. अगदी उंच वाढणाऱ्या झाडांसारखी किंवा मोठ्या इमारतींसारखी. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर उभ्या रेषा आपल्या जगाला उंची आणि एक प्रकारचा आधार, एक स्ट्रक्चर देतात. आता वळूया तिरकस रेषांकडे. ह्या रेषा गोष्टीत एकदम ऊर्जा आणतात. त्या गती, हालचाल आणि तणावाची संकल्पना समोर आणतात, जसं की एखादी शिडी किंवा डोंगराचा तीव्र उतार. यातून हेच दिसतं की कोणतीही हालचाल किंवा कृती दाखवण्यासाठी आपला मेंदू नैसर्गिकरित्या याच आकारांचा वापर करतो. आणि शेवटी येतो तो वर्तुळ. हा आकार म्हणजे एकता आणि पूर्णतेचं प्रतीक. निसर्गात तर हा आकार सगळीकडेच आहे. सूर्य, चंद्र, फळं सगळीकडे. वर्तुळ काढण्यावर प्रभुत्व मिळवणं ही खरं तर मुलांच्या विकासातली खूप मोठी मानसिक झेप आहे, कारण यातून संपूर्ण वस्तू दाखवण्याची क्षमता विकसित होते. आता विकासाचा पुढचा टप्पा येतो, जेव्हा हे मूलभूत आकार एकत्र येऊन काहीतरी अर्थपूर्ण चिन्ह तयार करायला लागतात. इथे बघा, डावीकडे एक साधा सी आकाराचा वक्र गिरवण्याचा सराव दिसतोय. आणि आता उजवीकडे बघा, त्याच वक्राचा वापर करून फुलपाखराचे पंख बनवले आहेत. हीच तर आहे प्रतिकात्मक विचारांची सुरुवात. एक अमूर्त आकार आता एका खऱ्याखुऱ्या गोष्टीचं प्रतीक बनला आहे. हे पुस्तक याच मूलभूत वक्रांचा वापर किती कल्पकतेने करतं ते पहा. साधा यू आकार दिवा बनतो, गोल गोल रेषा गोगलगाईचं कवच बनते आणि नागमोडी रेषा मधमाशीची उडण्याची दिशा दाखवते. म्हणजे प्रत्येक आकार आता एक गोष्ट सांगू लागला आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. ठिपके जोडून चित्र पूर्ण करणे हा फक्त एक खेळ नाही, तर आतापर्यंत शिकलेल्या सर्व कौशल्यांची ही एक प्रकारची अंतिम परीक्षाच आहे. हे अर्धवट घर बघा. हे चित्र पूर्ण करण्यासाठी अनेक प्रगत मानसिक क्षमतांची गरज असते. हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यामागे कोणती मानसिक प्रक्रिया दडलेली आहे? बरं, पहिलं म्हणजे डोळ्यांनी ठिपक्यांचा क्रम ओळखणं. दुसरं, त्या क्रमानेच पुढे जाणं. तिसरं, हाताच्या स्नायूंवर अगदी सूक्ष्म नियंत्रण ठेवणं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही ठिपक्यांवरून संपूर्ण चित्राची कल्पना करणं, ज्याला गेस्टाल्ट तत्त्व असं म्हणतात. तर या लहानपणी शिकलेल्या कौशल्यांचा प्रौढ आयुष्यातील सर्जनशीलता आणि बुद्धिमत्तेशी काय संबंध आहे? खरं तर याचा पाया याच साध्या रेषांमध्ये आहे. जरा विचार करा, आपण लिहित असलेलं प्रत्येक अक्षर, आपली सही किंवा एखाद्या इमारतीचा भव्य आराखडा, या सर्वांची सुरुवात ह्याच साध्या रेषांच्या सरावाने झालेली असते. हेच ते मूलभूत ज्ञान आहे ज्यावर आपलं सगळं काही उभारलेलं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी लहान मूल फक्त रेषा काढताना दिसेल, तेव्हा लक्षात ठेवा की तिथे फक्त एक चित्र नाही, तर भविष्यातील एका कलाकृतीचा, एका कादंबरीचा किंवा एका भव्य इमारतीचा पाया रचला जातोय. कारण प्रत्येक महान गोष्टीची सुरुवात दोन ठिपके जोडण्याच्या साध्या कौशल्यानेच होते.